साम्राज्य न्यूज, सामान्यांचा असामान्य आवाज। कत्तलीसाठी जनावरे घेऊन जाणाऱ्या वाघमोडे वाघमारे यांच्या विरुद्ध गुन्हा दाखल। मुक्या जनावरांना चारा पाण्यापासून वंचित ठेवून त्यांना बांधून ठेवल्याने व कत्तली करण्याच्या उद्देशाने वाहन घेऊन जात असताना अशा परिस्थितीत मिळून आल्याने पिकअपसह 2 जर्सी गायी पकडण्यात आल्या। बेगमपेठ यशोधरा हॉस्पिटलच्या बोळात मंगळवारी सकाळी हे वाहन पकडण्यात आले। या प्रकरणी रामचंद्र वाघमारे आणि बाळासाहेब वाघमोडे या दोघांविरुद्ध झेलरोड पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे। उभयंतांच्या ताब्यातून लाखाचा पिकअप आणि 24,000 रुपये किमतीच्या 2 काळ्या जर्सी गायी ताब्यात घेण्यात आल्यात। याबाबत मिळालेली अधिक माहिती अशी की झेलरोड पोलीस ठाण्याचे पोलीस कॉन्स्टेबल अमीन यासिन शेख यांनी यशोधरा हॉस्पिटलच्या बोळात MH25 P0479 क्रमांकाचा पिकअप 2 काळ्या जर्सी गायीसह पकडला। त्या वाहनात ही जनावरे दाटीवाटीने तसेच त्याच्या चाऱ्या पाण्याची कोणतीही सोय न करता बांधलेली होती। पोलीस कॉन्स्टेबल अमीन शेख यांनी ते वाहन आणि गायी ताब्यात घेऊन चालकासह दोघांविरुद्ध झेलरोड पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। त्यानुसार रामचंद्र वाघमारे आणि बाबासाहेब रामा वाघमोडे वय 19 वर्ष दोघे राहणार तरडगाव तालुका मोहोळ याच्याविरुद्ध महाराष्ट्र कीपिंग अँड मूव्हिंग ऑफ कॅटल इन अन अर्बन हेरिटेज ॲक्ट 1995 चे कलम 3/13 7 प्राण्यांना निर्दयतेने वागवण्यास प्रतिबंध अधिनियम 1960 चे कलम 11(1) प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे। दोन्ही जनावरे कत्तलीसाठी नेली जात होती असा पोलिसाचा तर्क आहे। सहाय्यक फौजदार काजी या गुन्ह्याचा अधिक तपास करीत आहेत।